झी 24 तास एक पाऊल पुढे। एकीकडे अजित पवारांनी बडोद्यामधल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दांडी मारलेली असताना दुसरीकडे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्येच त्यांना डावलण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। या संदर्भात पाहूयात आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांचा हा खास रिपोर्ट। बारामती आणि पिंपरी चिंचवड ही शहरं अजितदादांची खऱ्या अर्थानं बलस्थानं। नगरपालिका आणि महानगरपालिकेत त्यांचं निर्विवाद वर्चस्व। आमदार देखील दादांना मानणारेच, पालिकेत तर दादांचा शब्द अंतिम। पण याच महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत दादांचं साधं नाव देखील नाही। दादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला काय? त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांचं नाव छापण्याची अडचण त्यांच्या शिलेदारांना वाटू लागली आहे। आता याच मुद्द्याचं भांडवल करत शहराध्यक्ष योगेश बहल यांनी महापौर मोहिनी लांडेंची ही चूक असल्याचं म्हटलंय आणि महापौरांनी ही चूक मान्य केल्याचंही त्यांनी म्हटलंय। मात्र महापौर मोहिनी लांडे यांनी पलटवार करत योगेश बहल मला भेटलेच नाही तसा दावा केलाय आणि बहल महापौर असताना तरी त्यांनी अजितदादांचं नाव छापलं होतं का असा सवालही त्यांनी केलाय। नाव न टाकलं हे आता खेद दुःख आम्हाला आहे, परंतु आज महापालिकेमध्ये राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे। त्या ठिकाणी आमच्या हे ज्या दादा म्हणजे आमचे प्रेरणास्थान आहेत, तर दादांचं प्रेरणास्थान म्हणून तिथं नाव टाकता आलं असतं आणि ह्यापुढे आम्ही त्याची काळजी घेऊ। शहर अध्यक्ष माझ्याशी अजून काही बोललेले नाहीयेत, ते मला भेटले पण नाहीयेत आणि पत्रिका ही शासनाने काढलेली, म्हणजे प्रशासनाने काढलेली। आम्ही शासन नाही प्रशासनाने काढलेली, आम्ही ह्यांनी काढले, नगरसेवकांनी काढलेली नाही। काही महापौरांचा यात रोल नसतो पत्रिका काढायत आणि असला तरी आम्ही पहिल्या मागच्या जी पत्रिका योगेश भोलच्या काळात होती त्यांनी ती पत्रिका पाहिली का? त्यांच्या लक्षात आहे का आपण कुठली पत्रिका काढली होती मागच्या वेळी? त्यांनी ती पाहून तो तरी विषय करायचा होता ना त्यांनी। दुसरीकडे अनेक नगरसेवकांनीही या घटनेचा निषेध केलाय। काही नगरसेवकांनी तर प्रभाग समिती बैठक रद्द करत विरोध दर्शवलाय। आमचं नेतृत्व आहे, आमचा आदरणीय आधारस्तंभ आहेत, आम्ही जे कोणी आहोत आमच्या पाठीमागे असणारे खंबीर नेतृत्व आमचे अजितदादा आहेत। त्यामुळे जेव्हा आम्ही पिंपरी चिंचवडचा वर्धापन दिन करतोय आणि त्याच्यामध्ये दादांचं पत्रिकेमध्ये नाव नसणं ही आमच्यासारखी आम्हाला खटकण्यासारखीच गोष्ट होती आणि प्रशासनाने काढलेली पत्रिका आहे ही आणि त्याचा निषेध निश्चितच आम्ही करणार। त्या अनुषंगानेच आम्ही ती सभा तहकूब केली। एकूणच निमंत्रण पत्रिकेत अजितदादांचं नाव नसल्यानं पिंपरीतलं राजकारण मात्र ढवळून निघालंय। अंतर्गत वाद तर उफाळून आलेतच, पण दादा समर्थकांमध्येही काहीशी भीती निर्माण झाली आहे। महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचं नाव नसणं त्यांच्या समर्थकांना खरंच रुचलेलं नाही। मात्र हे फक्त एवढ्यापुरतच मर्यादित राहावं अशी त्या समर्थकांची इच्छा आहे। यापुढेही शहरावर दादांचा तसाच दबदबा राहावा हीच अपेक्षा सर्वजण करतायत। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।